आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गोविंदजी पानसरे जे आहेत, ज्यांची हत्या केली गेली आणि त्यांचं जे बुक आहे जे 1988मध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्या पुस्तकाचं जे टायटल आहे की शिवाजी कोण होता, यावरती बऱ्याच साऱ्या लोकांचा जो आक्षेप आहे, तो आक्षेप होताना आपणाला या ठिकाणी दिसतो आणि या पुस्तकाला प्रखर असा विरोध बऱ्याच वेळेला झालेला आहे. आणि म्हणून केवळ पुस्तकाचं शीर्षक जे आहे त्यावरून ते पुस्तक आपणाला ठरवता येत नाही, तर त्याच्या आतमधला जो गाभा आहे, जसं एखादा फणस वरतून काटेरी असतो, पण त्याचा जो आतमधला जो भाग आहे तो रसाळ असतो. तो जेव्हा आपण चाखतो तेव्हा त्याची गोडी जी आहे ते आपणाला समजत असते. आणि म्हणून या पुस्तकाला अभिप्राय देताना जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते पी सावंत यांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे पहिल्या बुकवरती, ती मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत वाचवण्याचं काम करणार आहे. ते असं म्हणतात, प्रिय गोविंदरावजी, आपले शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचले. हे पुस्तक लिहून तुम्ही पुरोगामी चळवळ व समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. विशेषतः अतिगाम्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांपर्यंत ते पोचले पाहिजे. हे आजचे अगत्याचे व महत्त्वाचे असे कार्य आहे. सर्व जातीय संघटनांचे जे प्रमुख आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे क्रियाशील कार्यकर्ते आहेत, त्यांच्यापर्यंत जरी हे पुस्तक जे आहे ते त्यांच्या आरंभापर्यंत पोचले तरी बराचसा जो कार्यभार साजेल व नियोजनबद्ध आखावे. त्याचबरोबर आपले दुसरे जे पुस्तक आहे ते अजून वाचावेचे आहे. भेटीअंती अधिक आपला स्नेहांकित पी सावंत त्यांनी त्या ठिकाणी साईन केलेले आहे. आणि ही जी प्रतिक्रिया आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते पी सावंत यांनी या ठिकाणी या पुस्तकाला दिलेले आहे. जय भीम.